नमस्कार, छायाच रेसिपीजमध्ये आज आपण दोन वेगवेगळ्या टेस्टी आणि पौष्टिक अशा नाश्त्याच्या रेसिपीज बनवतो आहे. बनवूया पहिली रेसिपी. तर इथे मी 1 कप मुगाची डाळ घेतली आहे. सालासकटची जी डाळ असते ती घ्यायची आहे. यामध्ये अर्धा कप तांदूळ घालायचे आहेत. डाळ तांदूळ 2 ते 3 वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 वेळा धुतल्यानंतर यातलं मी पाणी काढून टाकलं आहे आणि पुन्हा आता यामध्ये पाणी घालून 4 ते 5 तासासाठी आपल्याला डाळ तांदूळ भिजत घालायचं आहे. तर 5 तासानंतर इथे डाळ तांदूळ छान असं भिजलं गेलं आहे. सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही रात्रभर हे भिजत घालून सकाळी नाश्ता बनवू शकता. आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर यातलं अर्धं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. 2 बॅचेसमध्ये मी हे वाटून घेणार आहे. तर पहिल्या बॅचमध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची. इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात. यानंतर अर्धा इंच आलं तुकडे करून घेतलं आहे. यानंतर यामध्ये पालक घालायचा आहे. यामुळे आपली रेसिपी आणखी पौष्टिक होईल. त्याबरोबरच रंगसुद्धा खूप छान येईल. थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि यानंतर 4 ते 5 पाकळ्या लसूण घातली आहे आणि आता हे आपण वाटून घेऊया. तर इथे मी सगळं डाळ तांदूळ वाटून घेतलं आहे. अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि यानंतर आता हे 3 ते 4 मिनटं फेटून घ्यायचं आहे, ज्यामुळे हे पीठ हलकं होईल आणि इनो सोडा काहीच घालायची आपल्याला यामध्ये गरज पडणार नाही. त्याआधी इथे मी चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालते आणि आता आपण हे फेटून घेऊया. खूपच पौष्टिक अशी रेसिपी आहे. यामध्ये आपण सालीसकटची मुगाची डाळ घातली आहे, त्याचबरोबर पालकसुद्धा घातला आहे. त्यामुळे ही रेसिपी खूपच पौष्टिक होते. त्याबरोबरच इनो सोडा असं काहीच आपण यामध्ये वापरत नाही आहोत. त्यामुळे मुलांसाठी सुद्धा खूपच हेल्दी अशी रेसिपी आहे. तर हे पीठ आता तयार आहे. इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला. याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आता यावरती डोसा पसरवून घ्यायचा आहे. इथे मी आता पातळ कुरकुरीत असा डोसा बनवते. तुम्हाला हवं तर तुम्ही उत्तप्पा बनवू शकता. त्याबरोबर छोट्या आकाराची धिरडीसुद्धा तुम्ही या पिठापासून तयार करू शकता. वरच्या बाजूने ड्राय झाल्यानंतर तेल लावायचं आहे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा लावू शकता. आणि आता क्रिस्पी होईपर्यंत, ब्राऊन रंग येईपर्यंत हा भाजून घ्यायचा आहे. तर हा डोसा पहा तयार झाला आहे. खूप मस्त रंग आला आहे, कुरकुरीतसुद्धा झाला आहे. तर हा आपण आता काढून घेऊया. तुम्ही जर रात्री डाळ तांदूळ भिजत घालून ठेवलं तर सकाळी अगदी झटपट हा नाश्ता तयार होईल. तर ही होती पौष्टिक आणि तितकीच टेस्टी अशी आपली नाश्त्याची पहिली रेसिपी. आता बनवूया दुसरी रेसिपी. तर इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. मी इथे उपम्यासाठी आपण जो जाड रवा घेतो तो वापरला आहे. यामध्ये आता 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे मिक्स करत जायचं आहे. आपल्याला हे घट्टसरच हवं आहे. साधारण थालीपीठाचं पीठ जसं असतं त्याप्रमाणे हे करून घ्यायचं आहे. तर 1 वाटी आणि पाव वाटी म्हणजे सव्वा वाटी ते मला पाणी लागलं आणि हे असं घट्टसरच तयार करून घेतलं आहे मी. आता हे झाकून 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे यामधला जो रवा आहे तो छान फुलेल. तर इथे 15 मिनटं झालेत. हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे. लागलंच तर थोडंसं पाणी घालू शकता. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. किसलेलं आलं घालायचं आहे. यानंतर बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घातली आहे.
अर्धा चमचा जिरं घातलं, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यामध्ये तुम्ही कढीपत्तासुद्धा बारीक चिरून घालू शकता. हे सगळं एकत्र करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे हाताने सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं. हे पीठ आता तयार आहे. तर याचं आता आपण थालीपीठ बनवणार आहोत. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे. यावरती थोडंसं तेल लावायचं. तिथे मी तव्यावरतीच थालीपीठ थापून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही कापडावरती आधी थापून मग तव्यावरती घालू शकता. पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पहिलं थालीपीठ आपण असं तव्यावरतीच करून घेऊया. पातळ करायचं म्हणजे छान क्रिस्पी होईल. हे आपण आता भाजून घेऊया. गव्हाचं पीठ, रवा हे साहित्य आपल्या घरी नेहमीच उपलब्ध असतं. त्यामुळे कधीही तुम्ही नाश्त्यासाठी झटपट ही रेसिपी तयार करू शकता. हवं तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यासुद्धा घालू शकता. तर दोन्ही बाजूने हे थालीपीठ खरपूस असं भाजून घेतलं. काढून घेऊया. आणि इथे आता मी एक थालीपीठ तुम्हाला कापडावरती थापून दाखवते. तर असं कापड आधी ओलं करून घ्यायचं आहे, हातालासुद्धा पाणी लावायचं आहे आणि असा पिठाचा गोळा घ्यायचा आणि अगदी पातळ असं थालीपीठ थापायचं आहे. आणि आता कापडासकट हे असं तव्यावरती घालायचं आहे आणि कापड अलगद काढून घ्यायचं आहे. हाताने थोडंसं आणखी याला असं पातळ करून घ्यायचं आहे. तर हे दुसरं थालीपीठसुद्धा मी असं खरपूस होईपर्यंत भाजून घेतलं. तर ही होती आपली नाश्त्याची दुसरी टेस्टी आणि पौष्टिक अशी रेसिपी. तर आजच्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. दोन्हीमधली कुठली रेसिपी तुम्हाला जास्त आवडली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.